असं मी सांगितलेलं होतं। मात्र पार्थ पवार यांच्या जमिनीच्या प्रकरणी काय पुढे नेमकं झालेलं आहे हे मला तुर्तास तरी माहिती नाही। त्याच्याबाबतची इत्थंभूत माहिती मी घेतो। जे काही मुद्रांक शुल्क भरण्यात आलेलं नाही त्याबद्दलची देखील मी माहिती घेतो आणि त्यानंतर तुमच्याशी बोलतो। मी सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ज्या काही बैठका सुरू आहेत त्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी जी काही चौकशी करायला सांगितलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे, ती जरूर चौकशी करावी। मात्र कुठल्याही चुकीच्या कामाला माझा पाठिंबा कधीच असणार नाही। याशिवाय माझे कोणी नातेवाईक असतील किंवा कोणी आप्तेष्ट असतील त्यांच्यासाठी मी कधीही कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करायला सांगितलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो। जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही, डायरेक्ट अजित पवार म्हणून संबंध नाही असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। माझ्या कानावर आल्यावर मी सांगितलेलं होतं की चुकीच्या कुठल्याही गोष्टी करू नका, याशिवाय कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कोणालाही यामध्ये मदत करा असं देखील माझ्याकडून सांगण्यात आलेलं नाही असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तेव्हा पार्थ पवार यांच्यावर जे आरोप होत आहेत की त्यांनी 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये घेतलेली होती, यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 500 रुपये इतकंच भरण्यात आलेलं होतं। स्टॅम्प ड्युटी देखील त्यांची माफ करण्यात आलेली होती। या सगळ्या प्रकरणी आता 2 सरकारी अधिकाऱ्यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकाचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर आता सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे आता अजित पवार यावर काय नेमकी प्रतिक्रिया देणार याची। आणि ज्यावेळेला दुपारच्या वेळी अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला मात्र अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मात्र अखेर दिवस संपता अजित पवार हे माध्यमांच्या समोर आले आणि त्यानंतर त्यांनी पार्थ पवार जमीन प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, ज्यावेळी ही गोष्ट कानावर आलेली होती त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची करू नका, याशिवाय नियमात न बसणारं कोणतंही काम माझ्याकडून कधी झालं नाही आणि होणार नाही असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। माझ्या नावाचा कोणीही गैरवापर केलेला मला चालणार नाही असं देखील अजित पवार यांनी सांगतानाच मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी जी काही चौकशी लावलेली आहे ती चौकशी जरूर करावी, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय या प्रकरणाची जी संपूर्ण माहिती आहे ती अद्याप तरी माझ्याकडे नाही, मात्र याची जी काही इत्थंभूत माहिती आहे ती मी घेऊन लवकरच तुमच्या समोर येईन असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची अडचण वाढणार का, अजित पवार हे सगळं प्रकरण नेमकं कसं लावून धरणार, या सगळ्या प्रकरणी काय नेमके रिॲक्ट होणार हे पाहणं आता आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निवडणुका देखील तोंडावर आहेत महानगरपालिकांच्या, तर दुसरीकडे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कुठलं स्वरूप धारण करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि उत्सुकतेचं असणार आहे।